हाय, नमस्कार मैत्रिणींनो. मी प्रिया. माझ्याकडून गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तुमचं वर्षाचं सुख आणि समृद्धीने आनंदित जावो. तर चला, सगळ्यांसाठी युनिक काहीतरी घेऊन आहे. तर गुढीपाडव्यासाठी छोटीशी मिनी गुढी तयार केली आहे. ते एकदम थोडक्यात साहित्यात छान असं केलेलं आहे. तर मी तुम्हाला सांगणार आहे काय काय घेतलं. तर यात तुम्ही पण तुमच्या गुढीपाडव्यात छोटी अशी मिनी गुढी तयार करू शकता. यात तुम्हाला सांगते काय काय घेतले. आता बघा काय काय साहित्य घेतले. इथं बघा एक छोटीशी आपली अशी साडी घेतलेली आहे. म्हणजे आपण काठाचा जो कपडा घेतलेला आहे जेवढं तुमच्या मेजरमेंटनुसार. इथं बघा फुलं घेतलेले आहेत. आणि एक आपल्याकडे जी अशी काठी असते ना, जाडसर काठी घेतलेली आहे. एक आपलं छोटंसं मटकं घेतलेलं आहे, म्हणजे जे आपण संक्रांतीला वाटते मटकं घेतलेलं आहे. इथं बघा एक पान सुपारी घेतली, म्हणजे पान आणि मी एक कापडी पान बनवले ते आणि एक सुपारी घेतली. आणि इथं बघा आपले जे मुलांचे आपले पेपरचे असतात का नाही, वहीच्या पानांचे छोटे छोटे मी गोल असे डिझाईन आकार करून त्याचं छान असं बघा हार केलेला आहे. आणि ते आता बघा जे लिंबाची डाळी आपण लावतो ते अशी बघा छोटंसं आपलं मुलांच्या वहीचं पानाचा आकार देऊन ना छान असं पट्टीवर काढून त्याला बघा दिलेलं आहे. आणि त्याला ॲक्रेलिक कलर वापरले. इथं बघा मी ॲक्रेलिक कलर वापरले आहेत. आणि हे बघा छोटंसं मी आपलं ही केलेलं आहे, आपण जी घाटी आणतो का नाही ती घाटी घेतलेली आहे. आणि इथं बघा छोटेसे पान आकार देऊन त्याला चिकटवून त्याचं छान असं बघा 5 पानांचं मी तयार केलेलं आहे. आणि इथं एक छोटंसं मटकं घेतलेलं आहे. तर या तुम्हाला आता सांगते पुढे काय करायचं. एकदम छोटीशी मिनी गुढी तयार होणार आहे गुढीपाडव्यासाठी. युनिक आहे. आपलं नवीन वर्ष असतं, नवीन वर्षातला पहिला दिवस असतो ना, तर त्यासाठी युनिक काहीतरी होणार आहे. इथं बघा मी घेतलेले जे काटाचे कपडा होता तो नवीनच घेताना मी पीस घेतलेला. त्याच्या बघा अशा प्लेट करून घ्यायच्या बघा. घेताना प्लेट असे बारीक मोठे घेतले चालले. फक्त तरी प्लेट वाटते जास्त अशी कडक साईड असेल तर तुम्ही प्रेस करून घ्यायचे व्यवस्थित. अशा चुन्या एकसारख्या सगळ्या अशा प्रेस करून घ्यायच्या. फक्त घेताना जेवढ्या बारीक मोठे पेचे असे घ्यायचे का मी आता असे धरून घेतलेले. आता बघा छान असे झालेले वरच्या साईडने व्यवस्थित धरायचं. एक लेवल आले का हे बघून घ्यायचं जेणेकरून व्यवस्थित येईल. एकदम छोटीशी मिनी गुढी तयार होईल. इथं जर बघा तुमच्याकडे छोटासा कलश वगैरे असेल ना तसं घेतलं तर चालेल. पण इथं मी छोटंसं मटक्याचं बघा घेतलेलं आहे, म्हणजे आपल्या संक्रांतीकडे जे आपण छोटंसं आपल्याकडे संक्रांतीसाठी असतं ना ते घेतलेलं आहे. आता बघा वरच्यासाठी व्यवस्थित प्लेट करून ना आपण धाग्याने पॅक करून असं धाग्या व्यवस्थित त्याला गुंडायचं आणि व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं. किंवा तुम्ही छोटेसे टॅचन वगैरे हे केले तर चालेल. किंवा तुम्ही छोटंसं रबर बँड लावताना मी तर बघा धाग्याने व्यवस्थित असं बघा पॅक करून घेणार. एकदम पॅक करू नका घेतलेले मस्तपैकी छान असं का पॅक करून व्यवस्थित घ्यायचं. बघा छान असं छोटंसं का आपलं तयारी झालेलं आहे छोट्या गुढीसाठी. एकदम प्लेट वगैरे बघा जरी वाटलं तर प्रेस केलं चालेल. इथं बघा एक छोटीशी मी काठी घेतलेली आहे, तुमच्या मेजरमेंट्स घेतली चालेल. आता बघा इथं एक कलर घेतला, म्हणजे व्हाईट कलर ॲक्रेलिक कलर घेतलेला. तो ॲक्रेलिक कलर घेऊन त्याला आपण त्या काठीला आपण ना पांढरा रंग देऊन घ्या. किंवा तुम्ही आयाशी ठेवली तर चालेल. किंवा तुम्ही तिथं कापड पण गुंडवून घेऊ शकता. किंवा असं इथं आपला जो न्यूजपेपर आहे तो पण व्यवस्थित असं त्याला व्यवस्थित असं पॅक करून ना मग रंग दिला तर चालेल. पण मी हे असेच घेतलेलं आहे. त्याला ॲक्रेलिक कलर इतर ॲक्रेलिक कलर वापरले. हे आपल्याला पेंट कशासाठी पण करण्यासाठी इथं हे जर तुम्हाला ॲक्रेलिक कलर घ्यायचं असतं कुठेही ठेचण्यात गेलं का नाही आपल्याला मिळतं ते पूर्ण कंबो पण असतो 12 रंगांचा, तसं पण घेतलं चालेल. किंवा तुम्हाला जेवढे असे पाहिजे तसे रंग घेतले चालेल. एक डबी 25ला मिळते, तुम्ही आणून ठेवू शकता. कधी पण आपल्याला असं काही असलं का नाही तर छान असं करता येतं. पूर्ण काठीला छान असं बघा व्हाईट रंग देऊन घेणार. जर तुमच्याकडे असेल ना तसा चॉकलेट सरी जरी घेतला तरी चालेल. माझ्याकडे व्हाईट रंग होता म्हणून मी व्हाईट रंग घेतलेला आहे. आणि छान असं बघा व्हाईट रंग व्यवस्थित सगळ्या पूर्ण असं ते आपण जी काठी घेतली ना त्याला लावून घ्यायचा. लावून झाला का नाही मग पुढे तुम्हाला सांगते छोटीशी आपण त्याला डिझाईन पण करणार. तो का छान असं रंग देऊन झाले. आता दुसरं बघा मी घेतलेला हा रेड कलर घेतला, त्याला छोट्याशा टिपक्या देऊन घेणार. म्हणजे पूर्ण काठीला अशा टिपक्या देऊन घ्यायच्या छोट्या छोट्या अशा बघा. म्हणजे थोडंसं युनिक काहीतरी होण्यासाठी, कारण गुढीपाडव्याला युनिक काहीतरी छोटंसं करण्यासाठी मी छान असं केलेलं आहे बघा. मी उद्या ह्याचं डेकोरेशन पण करणार आहे. तर बघा तुम्हाला उद्या पण माझा व्हिडिओ शॉर्ट मिनी ब्लॉग बघायला मिळेल. आता बघा छान असं का प्रत्येक आपण साईडनं असं घेतलेलं आहे. त्याच्यातनं बघा आता जो रेड कलर असा देऊन घेतला आहे त्यातनं आपण ग्रीनचा अजून टिपकं देऊन घ्याल. किंवा तुम्ही वेगळी डिझाईन केली तर चालेल. आता बघा इथं रेड कलर दिले तर आपण आता ग्रीन दिले. ग्रीन पण हो मधून रेडच्या मधून देऊन घ्यायचा. म्हणजे छान युनिक आहे तर साधं सिंपल एकदम छान असं बघा होणार आहे. जशी जाड पाहिजे बारीक पाहिजे तशी तुम्ही अशी काठी घेतली चालेल. म्हणजे आपल्याकडे कळोक म्हटला जातो, आमच्याकडे गावाकडे कळोक असं आपण कळोक वापरलेलं असतं बघा. इथे छोटीशी मी बघा अशी ह्याची आपले जे झाडं असते त्याची छान अशी काठी घेतलेली आहे व्यवस्थित बघा. आणि जसा पाहिजे तसा रंग दिला तर चालेल. मी ते छोटंसं आपलं साधं सिंपल छान असं रंग देऊन घेतला बघा. कशात तर अशी उभी करायची. आणि त्याला जी साडी घेतली ती व्यवस्थित त्या अशी काठीला वरच्या साईडला लावायची. आणि अशी साडी का व्यवस्थित त्याला असं पॅक करून घ्यायची. किंवा रबर लावला तरी चालेल. व्यवस्थित असं पॅक करून घ्यायची. तर मग गोधडीचा धागा घेऊन त्याला व्यवस्थित पॅक करून गाठ देऊन घ्यायची. आणि जेवढी उंचीला तुम्हाला बारीक मोठी पाहिजे तेवढी घेतली चालेल. जर तुम्ही साडीची मोठी घेतली ना तर मग तुम्ही मोठी काठी जरा घेतली चालेल. व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं. इथं बघा ग्लास घेतलेला एक मी
ग्लासात तांदूळ भरून घेतलेले आणि त्यात ठेवलेलं आहे. जर तुमच्याकडे छोटासा कलश वगैरे असं घेतला तरी चालेल. असे उभं राहण्यासाठी मी घेतलेलं आहे छोटंसं. किंवा प्लॅस्टिकचा बॉक्स तयार करून त्यात पण तुम्ही अशी ठेवून घेतली तरी चालेल. इथं बघा छोटंसं मी घेतलेलं बघा मस्त बघा त्यात म्हणजे राहण्यासाठी व्यवस्थित असं घेतलेलं आहे. आता काय करायचं का, छोटंसं आपण जे डाळी तयार केलेली आहे म्हणजे लिंबाच्या पानाची, ते लिंबाचं पान घ्यायचं. पहिल्यांदा इथं बघा आपण डबल टेप घेतलेला आहे. डबल टेप घेतलेलं आहे म्हणजे व्यवस्थित डबल टेप असं आपण ठेवणार आहोत. म्हणजे आपण हे मेजरमेंट बघून घ्यायचं. आपण ते मटका आहे ते व्यवस्थित त्याच्यावर कलशवरती ठेवायचं. त्या कलशला मी ऑलरेडी रंग दिलेले आहे. तो काय डबल टेप घेतलेला आहे. व्यवस्थित तिथं डबल टेप ठेवून घ्यायचा. बघा असा डबल टेप ठेवायचा. ठेवला का हे आपण जे तोरण वगैरे केलं ते त्याला बरोबर एकदम पॅक होणार आहे. तर इथं बघा आपण जे लिंबाची डाळी घेतली ती अशी व्यवस्थित का लावून घ्यायची. लावून घेतली का नाही किंवा आता दुसरं पण आपण जे आपण पानांचं तोरण केलं की नाही ते पण फुलांचं तोरण ते लावून घेणार आहोत. इथं बघा छोटंसं आपण ही घाटी तयार केली आहे. ते पण व्हाईट कलरची घाटी किंवा रंगीबेरंगी पण घाटी असते, ऑरेंज कलरची पण असते. मी तर व्हाईट ठेवलेले आहे. इथं बघा छोटंसं मी हार तयार केलेला आहे रंगीबेरंगी, असं पण ठेवून घ्यायचा एकदम छोटे. आणि हे करायचं आहे पण पाण्याचा आकार करून मी त्याला ते चिकटवून मग रंग दिलेला आहे. ॲक्रेलिक कलर्स वापरून केलेले आहे साधं सिंपल. हे आता झालेलं आहे बघा. इथं पण आपण मटकं घेतले त्याला इथं डबल टेप वरच्या साईडला लावायचा आणि तिथं ते 5 पानांचं आहे ते असं व्यवस्थित असं लावून घ्यायचं. म्हणजे आपलं हे 5 पानाचं मी ते पण आपलं हेच केलेलं आहे साधं सिंपल. आणि 5 पानांचं तोरण छान असं आपण लावून झालेलं आहे. आणि त्याच्यावर मटकं व्यवस्थित असं जसं ठेवतो आपण ना लावतो तसं व्यवस्थित असं लावून घेऊ. मस्तपैकी छान असं आपण हे लावून घेतलेलं बघा किती छान वाटतं. फक्त लावताना व्यवस्थित असं लावून घ्यायचं. हे लावून झालेलं आहे बघा. पानं वगैरे बघा रेडीमेड जशी असल्या का तशी छान अशी बघा वाटते. हे आपला हार वगैरे केलेलं आहे. हे आपण छोटंसं बघा आपलं घाटी तयार केलेली आहे. हे बघा आपली लिंबाची डाळी तर आपली असते ते लिंबाची डाळी पण छान असे तयार केलेले आहे. आणि मस्तपैकी बघा ते फुलं घेतलेले आहेत. तर फुले व्यवस्थित बघा असं साईडने आपण ठेवून घ्यायचं जरा डेकोरेशन करण्यासाठी. जर तुम्ही एखाद्या बॉक्सवर ठेवलं चालेल किंवा इथं मी बघा पाट घेतलेलं आहे. पाटावर व्यवस्थित बघा असं ते मध्ये आपली मिनी गुढी ठेवलेली आहे. आपण जे आपण थोडंसं कापडी पान तयार केलं होतं का नाही विड्याचं पान ते ठेवायचं. त्याच्यावर पान सुपारी पण ठेवून आपण तयार करा. तर साईडनं बघा फुलं वगैरे देऊन तुम्ही छोटे चौरंगाभोवती रांगोळी वगैरे काढून घेतली. मी आता तुम्हाला शॉर्टकटमध्ये छोटीशी छान अशी दाखवलेली आहे. जरी तुमच्याकडे मटकं वगैरे नसेल ना तर तुम्ही छोटासा कलश वगैरे घेतला तरी चालेल. मस्तपैकी छान असं मस्तपैकी नका साईडनं फुलं वगैरे ठेवून एकदम छान छोटीशी मिनी गुढी तयार झालेली आहे. तो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास इतरांनी शेअर करा म्हणजे ज्यांना कोणाला आयडिया पाहिजे असेल त्यांना आयडिया पण भेटेल. आणि साधं सिंपल छान असं मिनी गुढी तयार झालेलं आहे. तर बघा कसं वाटते नक्की मला कमेंट करून सांगा. आणि पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आता बघा साईडने व्यवस्थित छान असं फुलं ठेवून घेतलेलं. चौरंगाभोवती म्हणजे पाटाभोवती आपण छोटीशी रांगोळी काढून किंवा छोटासा चौरंग असला त्याच्यावर ठेवलं चालेल. मस्तपैकी छान असं बघा आपलं झालेलं आहे. तर बघा कसं युनिक छान असं वाटते बघा. इथं छोटीशी आपली काठपदर साडी परत वर कलश वगैरे ठेवलेलं आहे. छोटंसं आपण हार वगैरे तयार केलेले एकदम साधं सिंपल छान असं बघा. हे पान वगैरे मी तयार केलेलं आहे. त्याच्यावर विडा वगैरे ठेवून असं आपण सुपारी ठेवलेले आहे. आणि सुपारी रंग देऊन छान असं तयार केलं. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. असेच नवीन व्हिडिओ बघायचा पुढे भेटू. बाय बाय.